रामायणातले एक असं ठिकाण जिथं वनवासात असताना सीतामाईने चक्क लव आणि कुशला जन्म दिलेला. आता हे ठिकाण कुठं आहे ती बघायचं असेल तर फॉलो करून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आज आपल्या देवयात्रा सिरीजचा दिवस आहे 25वा. रावणाचा वध झाला, श्रीराम अयोध्येला परतले, पण सीतामाईच्या आयुष्यातला संघर्ष संपला नव्हता. एका धोब्यानं सीतामाईच्या चारित्र्यावर संशय घेतला, म्हणून त्याच्यामुळे प्रभू श्रीरामांनी सीतामातेला वनात सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गर्भवती सीतामाईला लक्ष्मण या दंडकारण्यामध्ये घेऊन आले आणि इथूनच सुरू होते या ठिकाणाची अनोखी कथा. दुपारची वेळ झाली, सीतामाईला विश्रांती मिळावी म्हणून लक्ष्मण पाणी आणायला गेले. 2 द्रोणांमध्ये पाणी घेऊन लक्ष्मण परतले, पण सीतामाई तोपर्यंत झोपल्या होत्या. म्हणून त्यांनी एक द्रोण त्यांच्या डोक्याच्या इथं ठेवला आणि दुसरा द्रोण त्यांच्या पायाच्या इथं ठेवला. आणि थोड्या वेळानं आळस देताना त्या दोन्ही पण द्रोणांना धक्का लागला आणि तिथूनच 2 नद्यांचा उगम झाला. त्यातली एक नदी म्हणजे मानगंगा आणि दुसरी नदी म्हणजे बाणगंगा. एवढंच नाही तर याच दंडकारण्यामध्ये वाल्मिकी ऋषींचं पण वास्तव्य होतं अशी श्रद्धा आहे. आणि याच ठिकाणी लव आणि कुशचा पण जन्म झाला अशी आख्यायिका आहे. याच ठिकाणी आता सीतामाईचं मंदिर आहे. त्यांच्याशी संबंधित पवित्र स्थळ आणि काळाच्या आठवणी जपणारा हा परिसर बघायला मिळतो. आता हे ठिकाण आपल्या सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यामधल्या कुळकजाय गावातला आहे. हेच म्हणजे पवित्र सीतामाई दंडकारण्य. म्हणून एकदा तरी या ठिकाणाला नक्की भेट द्या आणि आत्ताच फॉलो करा, कारण आपले 10,000 फॉलोवर लवकरच पूर्ण होणार आहेत.